दरम्यान लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचं कळतंय। मात्र अपघाताचं कारण कळू शकलेलं नाहीये। विमानामध्ये त्यावेळी अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक असल्याचंही कळतंय। आपण हे दृश्य पाहतोय, भीषण असा हा सगळा अपघात आहे। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, आणखी काही महत्त्वाचे तपशील कळू शकलेले आहेत का? अजित पवारांची प्रकृती कशी आहे? त्यांच्यासोबतचे जे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते ते नेमके कसे? अपघाताची तीव्रता ही प्रचंड मोठी होती। लँडिंग होताना हा अपघात झाल्यामुळेच सध्या ह्या संदर्भातले अजूनही अपडेट समोर येत नाहीयेत। पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि संपूर्णपणे या विमानामध्ये असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार केवळ अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक हे तिघही विमानामध्ये होते आणि आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं, आरोग्य प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणची ज्या माहिती आहे ती गोळा करण्याचा प्रयत्न होतोय। नेमका अपघात कशामुळे झाला, अपघात लँडिंग वेळी साधारणपणे 20 ते 25 मिनिटापूर्वी हा अपघात झाला होता, त्यावेळची नेमकी काय परिस्थिती होती, अशा सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। सध्या एबीपी माझावर आपण पाहतोय की अपघाताची व्हिज्युअल जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय अपघाताची जी तीव्रता आहे ही मोठी होती, त्यामुळे आता अधिकचे अपडेट जे आहेत ते अजूनही अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत। मात्र पोलीस प्रशासन तत्काळ या ठिकाणी पोहोचून पुढील कारवाई या ठिकाणी करताना आपल्याला दिसते। माधवी, नक्कीच हा खूप भीषण अपघात आहे। निलेश, आपण दृश्यांमध्ये बघतोय आगीनं वेढलेलं आहे हे विमान किंवा त्या आजूबाजूचा परिसर, धुराचं साम्राज्य दिसतंय या सगळ्या परिसरामध्ये। त्यामुळे या अपघाताची भीषणता आपल्याला कळू शकते। प्रशासनाकडून नेमकं काय कळतंय? हा अपघात किती वाजता झाला किंवा हा अपघात कशामुळे झाला या संदर्भात काही कळू शकलेलं आहे का? आणि अजित पवार किंवा जे कोणी या विमानामध्ये होते त्यांना आता रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे का? या संदर्भातले काही तपशील कळू शकलेत का? सातत्यानं आपण अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी कार्यालय देखील ही सगळी माहिती सध्या घेताना प्रयत्न करते। मात्र अपघाताच्या बाबतीमध्ये जे अपडेट्स आहेत ते त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत। हा अपघात झालेला आहे, त्यांच्या वतीनंच अजित पवार विमानामध्ये असल्याची पुष्टी देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळं अधिकची जी माहिती आहे ती सध्या समोर येते। विमानामध्ये असणाऱ्या लोकांना आता दवाखान्यामध्ये तत्काळ हलवण्यात आलेलं आहे। संपूर्ण पवार कुटुंबीय या प्रकरणाची सध्या माहिती घेते। या प्रकरणी आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या देखील बारामतीमध्ये नाहीयेत। त्या देखील नेमकं काय घडलंय याची माहिती सध्या घेत आहेत। बारामतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर केवळ योगेंद्र पवार निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी होते, प्रचार रॅली त्यांच्या सुरू होत्या आणि अजित पवार देखील आज एकत्रित सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार होते। त्यांच्या सभांचं शेड्यूल देखील एबीपी माझाच्या हाती आलं होतं। आज वेगवेगळ्या बारामती तालुक्यामध्ये सभांचं त्यांनी नियोजन केलं होतं। याच्यामध्ये नीरा वागत असेल, पंधरे असेल, करंजे पूल असेल, सुपा असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या सभा होत्या आणि सभेच्या निमित्तानं अजित पवार आज सकाळी लवकर या ठिकाणी पोहोचले होते, बारामतीमध्ये पोहोचले होते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की या अपघातानंतर पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। अपघाताची माहिती त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तत्काळ जे अपघातग्रस्त झालेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। माधवी, नक्कीच खूप ही दृश्य आपण खरं तर प्रेक्षकांना दाखवतोय वारंवार की अपघात झाल्यानंतर या विमानानं पेट घेतलेला आहे, त्यासोबतच आजूबाजूचा परिसरही जळालेला आहे। जसं निलेश तू सांगत होता त्याप्रमाणे सुप्रिया सुळेंशी पण बातचीत करण्याचा तू प्रयत्न केलेला आहे, तर पवार कुटुंबातील कुणासोबत म्हणजे तुला संवाद होऊ शकलेला आहे का? पवार कुटुंबियांपैकी कोण बारामतीमध्ये सध्या आहे का? सुनेत्रा पवार कुठे आहेत? त्यासोबतच अजित पवारांची दोन्ही मुलं ही नेमकी कुठे आहेत या संदर्भात काही कळू शकलेलं आहे का? माधवी, प्रचाराच्या निमित्तानं योगेंद्र पवार केवळ बारामतीमध्ये होते। सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे। मात्र सगळेजण तातडीनं बारामतीच्या दिशेनं येत आहेत, ही माहिती समोर आलेली आहे। तर सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळते, त्या देखील आता मुंबईच्या दिशेनं तत्काळ रवाना होत आहेत आणि अपघात स्थळी पोहोचून नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण निलेश काही नवीन दृश्य आलेली आहेत ती आपण प्रेक्षकांना दाखवतोय। जेव्हा या विमानाचा अपघात झालेला आहे, भीषण असा अपघात झालेला आहे, त्यानंतर या विमानानं पेट घेतलेला आहे आणि आजूबाजूचा परिसरही जळालेला आहे। आजूबाजूचा गवत असेल किंवा तिथली झाडं असतील यांनी पेट घेतल्याची दृश्य आपल्यापर्यंत येतात आणि विमानाचे काही अवशेष तिथे पडलेले आहेत, तुकडे तिथे पडलेले आहेत। त्यामुळे हा अपघात अतिशय भीषण होता हे आपल्याला या दृश्यांवरून स्पष्टपणे दिसतंय। अक्षरशः त्या विमानाचे तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळे हा अपघात अतिशय भीषण होता। त्यानंतर आजूबाजूचे लोकही तिथे जमा झालेले दिसतात। आपण बघतोय विमानाचे अवशेष पडलेले आहेत। अग्निशमन दलाच्या वतीनं ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
आणि अपघातस्थळी पोलिसांचा फौजफाटाही दाखल झालेला आहे। आजूबाजूचे नागरिक गोळा झालेले आहेत आणि या विमानातील सगळ्या प्रवाशांचं रेस्क्यू सुरू आहे। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय आणि त्यानंतर अपघात स्थळावरची दृश्य आपण पाहतोय। विमानानं पेट घेतलेला आहे, विमानाचे अवशेष इकडे तिकडे पडलेले आहेत, विमानाचे तुकडे पडलेले आहेत आणि त्याबरोबरच विमानानं पेट घेतल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। आजूबाजूच्या परिसरातही आग लागल्याचं दिसतंय, झाडं पेटलेली आहेत आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आजूबाजूचे लोक तिथे जमा झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, आणखी काही तपशील कळू शकलेले आहेत का? अद्याप माहिती समोर येते, त्यानुसार आतापर्यंत 3 जण अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येते। अजित पवारांबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। आपण मात्र पाहतोय या अपघाताचे जे विश्वास आहेत ते अतिशय भयानक असे आपल्याला समोर येतोय। साधारणपणे 20 मिनिटापूर्वीची ही घटना आहे। स्थानिक लोक जे आहेत त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी विमानामध्ये असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार जे मदत कार्य जे आहे ते त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। लवकरात लवकर जे अपघातग्रस्त आहेत त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणे, त्यांच्यावर उपचार करणे हे काम सुरू आहे। पवार कुटुंबियांशी आपण बातचीत सातत्याने करण्याचा प्रयत्न करतोय। ते देखील संपूर्ण प्रकरणाची जी माहिती आहे ते घेत आहेत। अजित पवारांसंदर्भात अद्याप तरी कुठल्याही प्रकारची माहिती माधवी समोर आलेली नाहीये। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊयात, ही दृश्य दाखवूयात। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरची ती घटनास्थळावरची दृश्य आहेत। आपण पाहतोय की आग आहे, आगीचं साम्राज्य या सगळ्या परिसरात दिसतंय। पेट घेतलेला आहे विमानानं आणि त्यासोबतच आगीच्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे त्यालाही आग लागलेली आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट कळते ती म्हणजे अजित पवार यांच्यासह 6 जण विमानात असल्याची माहिती कळते आहे। सुरुवातीला जी माहिती आली होती त्यानुसार 3 जण होते, मात्र आता एक नवीन अपडेट येते त्या संदर्भात की अजित पवार यांच्यासह 6 जण त्यावेळी विमानात असल्याचं कळतंय। अपघातावेळी त्या विमानामध्ये 6 जण होते। आता ते कोण होते या संदर्भातही अपडेट अजून आलेली नाहीये, मात्र अजितदादांसह त्यांचे सुरक्षा रक्षक वैमानिक यांच्यासह 6 जण या अपघाताच्या वेळी त्या विमानामध्ये होते असं कळतंय। अजित पवार आज दिवसभर बारामतीच्या दौऱ्यावर होते। पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर गेले असताना लँडिंगच्या वेळी हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये काही जण जखमी असल्याचं कळतंय। 6 जण एकूण या विमानामध्ये होते। अजित पवार यांच्यासह 6 जणांचा यामध्ये समावेश होता। काही जण जखमी असल्याचं कळतंय, मात्र जखमी नेमकं कोण आहे या संदर्भात तपशील कळू शकलेले नाहीयेत। अजित पवारांसह 6 जण या विमानामध्ये होते आणि हा भीषण असा अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। भीषण अपघात आहे। आपण या दृश्यांवरून याचा अंदाज काढू शकतो की हा अपघात किती भीषण होता, कारण या विमानानं पेट घेतलेला आहे आणि त्यासोबतच आजूबाजूचा परिसरही जळून खाक झालाय। तर घटनास्थळावर आपले प्रतिनिधी जयदीप भगत पोहोचलेले आहेत। नेमकी काय स्थिती आहे घटनास्थळाची आपल्याला माहिती देत आहेत जयदीप भगत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीतल्या गोजूबाबी या ठिकाणी अपघात झाला। हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान मुंबईवरून अजित पवार बारामतीमध्ये सभेसाठी येत होते। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत येत असताना विमान लँड होत असताना त्यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी विमान विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। धावपट्टी लागताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि या ठिकाणी आता सध्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो विमानाची झालेली अवस्था। या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान जे आहेत त्या ठिकाणी विमान जे आहे ते आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे जे समोर या ठिकाणी बघू शकतो त्या ठिकाणी धावपट्टीला लागताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। नेमका अजित पवारांची तब्येत कशी आहे हे समजू शकलं नसलं तरी या ठिकाणी जो आहे तो मोठा अपघात जो आहे त्यांच्या विमानाला झालेला आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तासापूर्वी हा अपघात झाला आणि या ठिकाणी जे आहे ते अजित पवारांचं विमान जे आहे ते क्रॅश झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। तर अपघात स्थळावर नेमकी काय स्थिती आहे त्याची माहिती जयदीपनं आपल्याला दिलेली आहे। सध्या या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं कळतंय। अजित पवार यांच्या विमानाला साधारण आता अर्धा तासापूर्वी अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यानच अजित पवारांच्या विमानाचा हा अपघात झालाय। विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याचं कळतंय आणि या अपघातामध्ये काही जण जखमी असल्याचंही कळतंय।
तर या विमानामध्ये अजित पवारांसह 6 जण उपस्थित होते। आणखी एक महत्त्वाची अपडेट कळतेय, अजित पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांसह 6 जण विमानातून प्रवास करत होते, काही जण जखमी असल्याचं कळतंय आणि या जखमींमध्ये अजित पवारांचाही समावेश असू शकतो, कारण त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि अजित पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या जखमींमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे या संदर्भात अजून तपशील कळू शकलेले नाहीयेत। अजितदादांसह 6 जण विमानामध्ये होते आणि त्यापैकी काही जण जखमी झालेले आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत। निलेश, अजित पवारांवर उपचार सुरू असल्याचं कळतंय, अजित पवारांची प्रकृती कशी आहे? माधवी, अजित पवारांच्या प्रकृती संदर्भात अद्याप तरी अपडेट समोर आलेली नाही। कदाचित पवार कुटुंबीय थोड्या वेळानंतर या सगळ्या विषयासंदर्भात बोलतील। अपघात घडल्यानंतर तत्काळ माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पवार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्या पद्धतीने अपघाताची तीव्रता होती त्यानंतर याबाबत कुणालाही या माहिती देणं शक्य होत नव्हतं। पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल हे तातडीने त्या ठिकाणी पोहोचलं आणि मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। अजित पवार विमानामध्ये होतं हे त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा देखील पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। बारामतीमध्ये सध्या त्यांना ठेवण्यात आलंय, पुण्याच्या दिशेने नेलंय, या संदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये। कदाचित थोड्या वेळामध्ये या सगळ्या विषयासंदर्भात पवार कुटुंबीय माहिती देताना आपल्याला दिसतील। सध्या बारामतीमध्ये केवळ योगेंद्र पवार होते अशी पद्धतीची माहिती होती, बाकी पवार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि ते देखील या संपूर्ण प्रकरणी माहिती घेत आहेत। माधवी, निलेश, असंही कळतंय की या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते। कोण होते हे 6 जण आणि त्यापैकी किती जण जखमी झालेत या संदर्भात काही कळू शकलंय का? 6 जण विमानामध्ये होते, पैकी 3 जण जखमी आहेत। तिघांचे अजून समोर येणं थोड्या वेळामध्ये त्यांची माहिती याबाबतची देखील समोर येईल। अद्याप या सगळ्या प्रकरणामध्ये नेमके किती विमानामध्ये लोक होते, काय त्यांची परिस्थिती आहे ही अधिकृत माहिती कोणत्याही पद्धतीने समोर आलेली नाहीये। पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन लवकरात लवकर या संदर्भामध्ये माहिती देतील आणि अपघातासंदर्भामध्ये स्पष्टता येताना आपल्याला दिसेल। सध्या महाराष्ट्र शासन असेल किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती सध्या घेतली जात आहे। काय नेमकं प्रकरण आहे, कशामुळे हा अपघात झाला ही सगळी माहिती घेतली जाते। प्राथमिक जी माहिती मिळते स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यानुसार साधारणपणे 25 मिनिटापूर्वी विमान बारामतीमध्ये लँड होत असताना हा अपघात झालेला आहे। अपघाताची तीव्रता मोठी होती, त्यामुळे आगीत पूर्णपणे आगीनं वेढून पूर्णपणे विमानाला आग लागल्याची माहिती